आणखीन एक मोठी बातमी आहे। विरार नंतर नालासोपाऱ्यामध्ये पुन्हा इमारत दुर्घटना घडली आहे। नालासोपारा पूर्वेमध्ये इमारत कलंडली आहे आणि घरं रिकामी करण्यासाठी नागरिकांची चांगलीच धावपळही झाली। रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। इमारत पडलेली नाहीये, मात्र अशा स्वरूपात ती कलंडली आहे की लोकांना आपली घरं रिकामी करण्यास सांगण्यात आलेली आहेत। लोकांनी आपल्या सामान सुमानासह ही घरं रिकामी करण्यास सुरुवात केली। अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी यांच्याकडनं। मनोज, किती वर्ष जुनी इमारत आहे आणि काय अधिक माहिती? वसई विरार महापालिका हद्दीतील धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। काही दिवसांपूर्वीच जी रमाबाई अपार्टमेंट ही विरार मधली इमारत कोसळून 17 जणांचा बळी गेला होता आणि आता ही 40 रहिवासी असलेली सभा अपार्टमेंट नावाची एक इमारत आहे। ही अचानक कलंडल्यामुळं स्थानिक भयभीत झाले आणि या संदर्भातली माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने कारवाई करत या इमारतीमधील जे सर्व रहिवासी होते त्यांना तात्काळ घरं खाली करायला सांगितलं। त्याचबरोबर या इमारतीला लागूनच असलेली सभा अपार्टमेंट मधली दुसरी इमारत आहे ती देखील खाली करण्यात आलेली आहे आणि या इमारतीत देखील 32 फ्लॅट धारक राहत होते। प्रशासनाने तातडीने कारवाई करत ही इमारत खाली केलेली आहे। मात्र अशा प्रकारच्या केवळ 12 ते 15 वर्ष जुन्या बांधकाम असलेल्या या इमारती आता अचानक कोसळत आहेत किंवा त्यांची धोकादायक स्थिती वाढत आहे। अशा या घडामोडी होत असताना पालिका अधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षात केलेलं जे पालिका अधिकारी असतील किंवा अनधिकृत बांधकाम करणारे व्यावसायिक असतील यांनी जी घरं बांधलेली आहेत, इमारती बांधलेल्या आहेत, त्यांचा दर्जाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। कारण केवळ 10 ते 12 वर्ष जुन्या असलेल्या या इमारती आता धोकादायक झालेल्या आहेत आणि अशा प्रकारची प्रचंड मोठी बांधकामं या ठिकाणी झालेली आहेत आणि या घरांमध्ये किंवा इमारतींमध्ये मोठ्या संख्येने लोक राहत आहेत। तर आता पावसाळ्यात असताना या इमारती कोसळत असताना प्रशासनाला या अशा ज्या इमारती आहेत त्या लवकरात लवकर धोकादायक इमारती आहेत त्यांच्यामधले जे रहिवासी आहेत त्यांना खाली करण्याचं मोठं आव्हान आहे आणि त्यांची सुरक्षित स्थळी त्यांना ठेवणं हे देखील एक मोठं आव्हान आहे। प्रशासनाकडून मागेच सांगितण्यात आलं होतं की अशा प्रकारची ज्या धोकादायक इमारती आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर खाली करू, मात्र ही संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळं प्रशासनाला देखील मोठं एक आव्हान आता आपल्याला समोर असल्याचं दिसतंय। नक्कीच सुतास, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मनोज। रहिवाशांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही पाहूयात। जो ऊपर पहले माले पे मीटिंग चल रही थी, मैंने पूछा क्या बात है, बोले बिल्डिंग रिपेयरिंग कराना जरूरी है। मतलब क्या हुआ है, बोले नीचे ऐसा था कॉलम में क्रैक आया है। तो मैं पहले माले पे वो पहले रूम में घुस के देखा, उसको देखा तो पूरे कॉलम उसके फट चुके हैं। तो मैंने बोला देखो ये रिपेयरिंग के लायक बिल्डिंग नहीं है, ये बिल्डिंग अति धोखादायक हो चुकी है, इसको गिराना ही पड़ेगा। इसलिए सबको मैंने बोला तुरंत बिल्डिंग खाली करो। मैंने नगर पालिका को फोन करके बुलाया, नगर पालिका के अधिकारी आए, मैंने पुलिस प्रशासन को फोन करके बुलाया, वो आए, उन्होंने देखा तो उन्होंने फौरन लोगों को अपना हिम्मत करके लोगों को मतलब प्यार मोहब्बत सबको रूम खाली कराया ताकि किसी की जानहानि ना हो। अभी कुछ दिन पहले विरार में ऐसा हादसा हो चुका है, क्योंकि हमने पहले ही सावधानी बरती है कि लोगों की जानहानि ना होने पाए, इसलिए पुलिस प्रशासन बुला के लोगों को खाली करा दिया गया। बाजू की बिल्डिंग इसलिए खाली कराया गया कहीं बिल्डिंग इसके ऊपर ना गिर जाए या उसके ऊपर ना, इसलिए किसी का जान की नुकसान ना हो, इसलिए हमने सब काम किया अभी तक।